नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे सामान्य विज्ञान या सामान्य विज्ञानामध्ये इयत्ता 8वीचं जे सामान्य विज्ञान आहे तर त्या 8वीच्या सामान्य विज्ञानामध्ये पहिलाच घटक आहे, पहिला चॅप्टर आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण। सो तो घटक आज आपण इथे पाहणार आहोत। तर हे सगळे घटक जे आहेत ते कोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत असा जर तुमचा प्रश्न असेल किंवा हे कशामध्ये येऊ शकतं तर तुम्ही सगळ्या कंबाईन पूर्व परीक्षा घ्या, मुख्य परीक्षा घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्या, त्याच्यानंतर सगळ्या सरळ सेवा भरती ज्या आहेत ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान हा एक घटक आहे, त्याचबरोबर आता येणारी जिल्हा परिषद आणि त्याच्यामध्ये असलेला आरोग्य सेवक हा महत्त्वाचा जे पद आहे तर त्या पदासाठी आणि सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाचं असं लेक्चर आहे। आणि हा 8वीचं जरी हे विज्ञान असलं आपल्याला 9वी 10वी 11वी 12वी सो या सगळ्या वर्गांचा, या सगळ्या इयत्तांचा, या सगळ्या घटकांचा जो बेस असतो तर तो अगदी लहान लहान वर्गांपासून सुरू झालेला असतो। जर आपण 7वीचं पुस्तक, 8वीचं पुस्तक, इवन 6वीचं पुस्तक जर आपण खूप चांगल्या रीतीने अभ्यासलेला असेल, त्याचा बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तरच तुम्हाला पुढच्या इयत्तांमधले जे घटक आहेत तर ते घटक तुम्हाला चांगले समजायला मदत होते। सो सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण। आता सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा घटक की सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण असेल किंवा सजीव सृष्टी असेल तर या सगळ्याचं वर्गीकरण आपण करतो का? तर आता जर आपण एक असा विचार करू की आपण सगळीच माणसं आहोत, ठीक आहे, मुलं मुली, स्त्री पुरुष सगळे, तर याच्यामध्ये आपण प्रत्येकाला ओळखण्यासाठी काय केलंय बरं, तर आपलं एक घर आहे तर त्या घरामध्ये असलेली छोटी बालकं असतील, आई असेल, बाबा असतील, आजी असतील, आजोबा असतील, असे जर दोन असतील म्हणजे काकी असेल, काकू असेल, आणखीन लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील तर या सगळ्यांना आपण कसं ओळखतो सांगा? तर या प्रत्येकाला आपण नाव ठेवतो। या नावानुसार ती त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला मिळालेली खूण आहे आणि ती खूण म्हणजे काय की त्याचं नाव। तर प्रत्येकाला त्याच्या नावाने ओळखलं जातं। आणि आता जसं आपण ही व्यक्तींसाठी एक खूण ठेवलेली आहे, प्रत्येकाला आपण नाव दिलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण ज्या वेळेस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार पूर्वी झालेल्या आहेत, ठीक आहे, तर सगळे सजीव आपल्याला दिसतात। तर त्या सगळ्या सजीवांमध्ये कोणते असे सजीव आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला साम्य दिसतं, कोणते सजीव आहेत की जे आपल्याला ज्यांची रचना जी आहे ती आपल्याला सारखी दिसते, कोणते सजीव आहेत जे की आपल्याला एका पेशीपासूनच फक्त बनलेले दिसतात, कोणते सजीव आहेत की जे दिसायला सारखे आहेत, जे ऑटोट्रॉपिक आहेत म्हणजे की स्वयंपोषी आहेत, कोणते असे आहेत जे की परपोषी आहेत। मग त्यांना आपण काय करत गेलो तर त्यांना आपण असं वेगवेगळ्या गटांमध्ये आपण त्याला विभागायला सुरुवात केली। आणि हे सगळं कशासाठी केलं आपण? तर त्या व्यक्तीचा, जसं आपण व्यक्ती नाही तर त्या सजीवाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता यावा यासाठी आपण हे सगळं जे काही वर्गीकरण आपल्याला आजूबाजूला आपल्या दिसतं, प्राण्यांचं वर्गीकरण, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असतील, पॉरिफेरा असेल, सिलेंट्राटा असतील, आर्थ्रोपोडा असेल, हे सगळं का केलंय सगळं आपण? तर आपल्याला त्या गटाचा अभ्यास करता यावा यासाठी जे साम्य आपल्याला ज्या वनस्पतींमध्ये, ज्या प्राण्यांमध्ये दिसेल तर आपण त्यांना काय केलं तर त्यांना आपण सगळ्यांना एका गटामध्ये टाकलं आणि अशाच पद्धतीने संपूर्ण सजीव सृष्टीचं आपण वर्गीकरण केलेलं आहे। आता एखादा शास्त्रज्ञ आला आणि त्याने लगेचच त्याला दिसलं की ठीक आहे बाबा हे प्राणी दिसतायत, चला यांना एका गटात टाका, हे प्राणी दिसतायत यांना एका गटात टाका, असं लगेच झालं का? नाही। तर याच्यामध्ये सुद्धा त्यांना बरेच एफर्ट्स घ्यावे लागले, कारण त्यांनी सुरुवातीला काय केलं आता आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये। तर एक गट केला प्राण्यांचा, एक गट केला वनस्पतींचा, पण त्यांना असं आढळलं की कवकांसारख्या जे सजीव सृष्टी आहे तर त्यांना आपल्याला याच्यात पण नाही टाकता येतं, याच्यात पण नाही टाकता येते, मग यांच्यासाठी काय करायचं तर यांच्यासाठी वेगळा गट करायचा। आता जर आपण सगळे सूक्ष्मजीव घेतले एकत्र, सगळे जीवाणू एकत्र घेतले तरी पण काही जीवाणू असे दिसत आहेत की ज्यांची रचना जी आहे ते दृश्य केंद्रकी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक जो आहे तो चांगला डेव्हलप झालेला आहे, त्याचा केंद्रक आपल्याला दिसतोय, पेशी अंगके दिसत आहेत। पण काही जीवाणू असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला केंद्रक नीट दिसत नाहीये, पेशी अंगके नीट दिसत नाहीये, मग त्यांच्यासाठी आपण परत दोन वेगळे गट केले। कोणता? एक आधी केंद्रकी आणि दुसरा कोणता तर दृश्य केंद्रकी। तर अशा पद्धतीने हे जे वर्गीकरण आहे हे दिवसेंदिवस काय होत गेलं, वाढत गेलं।
प्रत्येक शास्त्रज्ञाने आपापल्या पद्धतीने वर्गीकरण करण्याचा या सजीव सृष्टीचा प्रयत्न केलेला आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण कुणी म्हणजे वर्गीकरण करायला सुरुवात केली तर एरिस्टॉटल यांना आपण म्हणतो की एरिस्टॉटल यांनी काय केलेलं आहे, वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण करायला यांनी सुरुवात केलेली आहे। याच्यानंतर कार्ल लिनियस आहेत, ठीक आहे। तर हे कार्ल लिनियस जे आहेत, या कार्ल लिनियस यांनी काय केलं तर सजीवांना दोन सृष्टीमध्ये विभागलं। जसं आपण मगाशी म्हणालो, अर्ध्यांना वनस्पती आणि अर्ध्यांना प्राणी। जे वनस्पतीसारखे दिसत होते ते सगळे वनस्पती गटात, जे प्राण्यांसारखे दिसत होते ज्यांची हालचाल होत होती तर ते सगळे प्राणी एका गटात त्यांनी टाकलं। पण नंतर पण त्यांना दिसलं की असे काही गट आहेत की ज्यांना याच्यात पण टाकू शकत नाही, याच्यात पण टाकू शकत नाही, म्हणून ते वर्गीकरण आपण स्वीकारलं नाही। परत त्याच्यानंतर हेकेल आले, तर हेकेल यांनी काय केलं तर 3 गट केले सजीव सृष्टीचे, त्यांनी 3 गट केले, एक तर प्रोटिस्टा, दुसरा वनस्पती आणि तिसरा प्राणी, असे हेकेल, हे केलं 3 शब्द आहेत। सो त्यांनी काय केलं तर त्यांनी 3 वर्गीकरण केली, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असं 3 सजीव सृष्टीचे त्यांनी वर्गीकरण केली। त्यानंतर चॅटन आले, चॅटन यांनी काय केलं तर आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, जेव्हा आपण मगाशी म्हणालो तसं, तर त्यांनी अशा पद्धतीने सजीवांचे त्यांनी 2 गट पाडले। त्यानंतर कोपलँड आले, कोपलँड यांनी काय केलं तर त्या सजीव सृष्टी म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टी जेवढी आजूबाजूला दिसतीये ती सगळी, म्हणजेच काय की काहीच सुटलं नाही पाहिजे, म्हणजे कुठलाच असा सजीवने आपल्याला सापडणार नाही किंवा असायला नाही पाहिजे की ज्याला कुठल्या तरी सृष्टीमध्ये किंवा कुठल्या तरी गटामध्ये कुठल्या तरी वर्गीकरणामध्ये त्याला स्थान मिळालेलं नाही, असं कोणच राहता कामा नये, अशा पद्धतीने यांना वर्गीकरण करायचं आहे। सो कोपलँड 4 अक्षर आहे, त्यांनी 4 गटामध्ये काय केलेलं आहे, 4 सृष्टीमध्ये सजीवांना त्यांनी वर्गीकरण केलं सजीवांचं, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी। तरी पण एक राहिलं, कोण राहिलं याच्यामध्ये तर कवके राहिलेली आहेत। आणि त्यामुळे आपण जी सृष्टी किंवा जे वर्गीकरण आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे तर त्याला आपण काय म्हणतो तर विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण, आणि तेच आपण मानतो आणि त्यानुसारच आपण काय करतो तर या सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास आपण करतो। आता इथे बघा, तर इथे सर्व सजीव मिळून 87 दशलक्ष जाती ज्या आहेत प्राण्यांच्या तर तेवढ्या ज्ञात आहेत। एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटामध्ये विभागणी व्हायला पाहिजे अशी गरज भासली। सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि त्यांचे उपगट पाडण्यात आले। सजीवांचे गट आणि उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेलाच काय म्हणतो आपण जैविक वर्गीकरण असं म्हणतो। रॉबर्ट विटाकर आहेत, अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ आहेत, इकॉलॉजिस्ट। सो त्यांनी काय केलं तर या सजीवांचं 5 गटामध्ये वर्गीकरण केलं, त्यालाच आपण काय म्हणतो विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण असं आपण याला म्हणतो। यांनी सजीवांचे पहिल्यांदा काय केले, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे 2 भाग केले। आदिकेंद्रकी सगळे एकपेशीय आहेत, त्याच्यामध्ये एक गट गेला मोनेरा, त्यांनी केलं एक वर्गीकरण। त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये त्यांना असं आढळलं की बाबा ठीक आहे याचा केंद्रक दिसतोय, पेशी अंगके दिसतायत, पण याच्यातले पण काही एकपेशीय आहेत आणि काही आहेत ते बहुपेशीय आहेत। म्हणजे एकपेशीय होते त्यांना प्रोटिस्टामध्ये टाकलं, जे बहुपेशीय होते तर त्या बहुपेशीयमध्ये वनस्पती पण होते, प्राणी पण होते, आणखीन एक गट त्यांना सापडला तर तो होता कवकांचा। सो त्या बहुपेशीयमध्ये काय काय आलं, कवके आली, वनस्पती आली आणि प्राणी आलेले आहेत। आता कवके जे आहेत तर ते पेशी भित्तिका आहेत पण त्या प्रकाश संश्लेषण करू शकत नाही। वनस्पती पेशी भित्तिका पण आहेत आणि प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात। आणि प्राणी जे आहे त्या प्राण्यांना पेशी भित्तिकाच नाही। अशा पद्धतीने मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी असं पंचसृष्टी वर्गीकरण आपल्याला रॉबर्ट विटाकर यांनी दिलेलं आहे। आता यांनी कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणते निकष वर्गीकरणाचे म्हणजे वर्गीकरण करताना लक्षात घेतले प्राण्यांचे, तर प्राण्याची त्याच्या पेशीची जटिलता, म्हणजे त्याची जी पेशी आहे ही फक्त केंद्रक यानेच बनलेली आहे, त्याला पेशीपटल व्यवस्थित आहे, त्याला पेशी भित्तिका व्यवस्थित आहे, त्याची पेशी कशी आहे, त्याची पेशी आदिकेंद्रकी आहे की दृश्य केंद्रकी आहे, याच्यावरून पेशीची जटिलता जी आहे तर ती त्यांनी ठरवली। त्यानंतर सजीवांचा प्रकार, म्हणजे एक पेशी आहेत का बहुपेशी आहेत, एकाच पेशीपासून बनलेले आहेत की आणखीन अनेक पेशींपासून बनलेले आहेत। त्यानंतर त्यांनी त्यांच्या पोषणाचा प्रकार विचारात घेतला, म्हणजे हे स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात की इतरांवरती अन्नासाठी अवलंबून आहेत, हा एक त्यांनी विचार केला। की त्याचबरोबर यस याच्यामध्ये वनस्पती जे होते स्वयंपोषी होते, प्राणी जे होते ते परपोषी होते, भक्षण करणारे होते, आणि कवके जी होती ही कवके परपोषी होती पण मृतावशेषातून अन्न
अन्न शोषण करण्याचं काम करत होती. म्हणजे काय, जे मृत अवशेष आहेत, जसं की पाव झाला, भाकरी झाली, भात झाला, तर याच्यावरती आपल्याला बुरशी आलेली दिसते. म्हणजे मृत अवशेषांमधून अन्न शोषण करण्याचं काम कोण करत असतं, तर कवके करत असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी पोषणाचा प्रकार जो आहे सजीवांचा तर तो लक्षात घेतला. त्यानंतर त्यांनी जीवन पद्धती त्यांची जी आहे तर ती लक्षात घेतली. म्हणजे ते वनस्पती आहेत, ते उत्पादक आहेत, ते भक्षक आहेत का विघटक आहेत, तर हे त्यांनी लक्षात घेतलं. याच्यामध्ये उत्पादक कोण आहेत, वनस्पती, भक्षक कोण आहेत, प्राणी आहेत, आणि विघटक म्हणजे कोण, तर कवके जी आहे, बुरशी जी आहे तर ती विघटकांचं काम करत असते. त्यानुसार त्यांनी काय निकष त्यांनी लक्षात घेतला, तर वर्गानुवंशिक संबंध म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजेच काय, तर आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एक पेशीय ते बहुपेशीय कुठल्या वर्गामध्ये ते पडतात, अशा पद्धतीने त्यांनी 5 निकष विचारात घेतले. पेशीची जटिलता, सजीवांचा प्रकार, पोषणाचा प्रकार, जीवन पद्धती आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप, अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, हे सगळे निकष लक्षात घेऊन त्यांनी काय केलं, तर आपलं जे पंचसृष्टी वर्गीकरण आहे तर ते आपल्याला दिलेलं आहे 1969चं आहे आणि अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ ते आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जी सृष्टी आपल्याला दिली तर ती होती मोनेरा. आता हे जे मोनेरा आहे तर हे मोनेरा काय असतात, तर ते अति लहान सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवाल, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, तर या सगळ्या शैवालांचा समावेश सुद्धा कशामध्ये होतो, तर मोनेरामध्ये होतो. आता हे मोनेरा कोण आहेत, तर हे सगळे मोनेरा काय आहेत, एक पेशी आहेत. यातले काही स्वयंपोषी पण असू शकतात आणि काही किंवा परपोषी सुद्धा असू शकतात. आता कसं, तर सांगते तुम्हाला. इथे जे जीवाणू आहेत की नाही, हे जीवाणू काय असणार आहेत, परपोषी असणार आहेत. पण ही जी नीलहरित शैवाल आहे, शैवाल म्हणजे अलगी ज्याला म्हणतो आपण, तर याच्यामधली जी ग्रीन अलगी आहे तर ती ग्रीन अलगी असेल किंवा ही नीलहरित शैवाल असेल, तर ह्याच्यातली जी ग्रीन अलगी आहे तर ती काय आहे, ती स्वयंपोषी आहे. आणि म्हणूनच या मोनेराच्या सृष्टीमध्ये जे काही जीवाणू येतात तर ते काही स्वयंपोषी असू शकतात किंवा परपोषी असू शकतात. मात्र सर्वच्या सर्व एक पेशीयच असतात, एकाच पेशीपासून बनलेले असतात. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा यांच्यामध्ये पेशी अंगके नसतात. जसं की हा केंद्रक आहे तर या केंद्रकाच्या बाजूला सायटोप्लाझम असतं, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असेल, गोल्गी काय असेल, पेशी पटल असेल, तर ह्यांना आपण काय म्हणतो, ह्यांना म्हणतो आपण पेशी अंगके. तर यांना पेशी अंगके नसतात. यांच्यामध्ये फक्त काय आहे, तर फक्त यांच्यामध्ये एक केंद्रक आहे, बास. त्याच्यानंतर ही झाली मोनेरा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला असं वाक्य आलं की मोनेरामध्ये किंवा मोनेरा या सजीवांच्या सृष्टीमध्ये एक पेशीय किंवा द्विपेशीय किंवा बहुपेशीय सजीवांचा समावेश होतो, तर नाही, फक्त आणि फक्त एक पेशीय सजीवांचा समावेश होतो. कोण कोण येतं याच्यामध्ये, तर सगळ्या प्रकारचे जीवाणू असतील, नीलहरित शैवाल असेल म्हणजे अलगी ज्याला म्हणतो आपण, तर ते सगळं कशामध्ये येतं, ते सगळं येतं मोनेरा या सृष्टीमध्ये. दुसरं वाक्य असं असेल, मोनेरा या सृष्टीमध्ये येणारे जीवाणू स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, तर बरोबर आहे, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. त्याचबरोबर आदिकेंद्रकी आहेत, सगळे आदिकेंद्रकीच आहेत. आदिकेंद्रकी म्हणजे काय, की फक्त त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक आहे, पण जी पेशींची अंगके असतात वेगवेगळी, जे आपण बघणार आहोत पुढच्या चॅप्टरमध्ये, सो ती त्यांना नसतात. पुढचा आहे प्रोटिस्टा. आता या प्रोटिस्टा वेगळा गट का आला बरं, का आला वेगळा गट, कारण हे जे आहेत यांचं जे पेशी आहे, यांची पेशी कशी आहे, दृश्य केंद्रकी आहे. ही काय होती, बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, हे लक्षात ठेवा. आदी केंद्रकी, अ म्हणजे काय, तर आदी म्हणजे फार जुने आहेत ते, आदिम जमान्यातले आहेत ते, त्यांच्याकडे फक्त एकच पेशी आहे आणि एकच पेशी असू दे, पण ती पेशी सुद्धा कशी आहे, याच्यामध्ये पेशी अंगकी नाही आहेत. आणि दृश्य म्हणजे काय, दिसतंय, त्याच्यातली पेशी अंगके दिसतायत म्हणजे काय आहेत ती, तर ती दृश्य केंद्रकी आहेत. काय आहेत ती, दृश्य केंद्रकी आहेत. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असते. पटल आहे, त्याला पटलबद्ध केंद्रक आहे. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. म्हणजे अमिबा माहिती आहे आपल्याला, अमिबाला काय असतात, सुडोपोडिया असतात. म्हणजे काय, तर त्याला खोटे पाय असतात, ते चालण्यासाठी, त्याला प्रचलनासाठी म्हणजे हलण्यासाठी त्यांना काय असतात, छद्मपाद असतात प्रचलनासाठी. त्याचबरोबर ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. स्वयंपोषी कोणकोणते असतात, तर युग्लिना असेल, वॉलवॉक्स असेल,
या पेशीमध्ये हरितलवके असतात आणि परपोषी कोण, तर अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, आपली प्लाझ्मोडियम असेल तर हे सगळे काय आहेत, तर हे सगळे परपोषी आहेत. म्हणजे याच्यात पण सेम स्वयंपोषी किंवा परपोषी. काय मेन फरक होता, तर हे दृश्य केंद्रकी आहेत आणि हे काय आहेत, तर हे आदि केंद्रकी आहेत. हे बघा इथे वरती होतं, हे बघा दृश्य केंद्रकी, एक पेशीय प्रोटिस्टा आणि कोण आहे त्याच्यात, आपला अमिबा त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आणखीन कोण होतं त्याच्यामध्ये, कोण होतं, युग्लिना होती, वॉल्वॉक्स होता, पॅरामेशियम होता, प्लाझ्मोडियम होता, हे सगळे होते. हे युग्लिना आणि वॉल्वॉक्स जे आहेत की नाही, तर यांच्या पेशीमध्ये हरित लवक असतात आणि त्यामुळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो त्यामुळे ते काय आहेत, स्वयंपोषी आहेत, स्वयंपोषी आहेत. पुढचं जे वर्गीकरण आहे तर ते आहेत कवके. आता ही जी कवके आहेत तर या कवकांचं वेगळं काय आहे बरं याच्यामध्ये, तर ही बघा इथं नावं पण बघून घ्या आणि चित्र पण बघून घ्या. इथे हे बघा स्ट्रॉप्टोकोकस असेल, त्याचबरोबर हा आपला साल्मोनेला टायफी, जो टायफॉइड होतो आपल्याला तो साल्मोनेला टायफी असेल, त्याचबरोबर क्लॉस्ट्रिडियम असेल, त्याचबरोबर वायब्रिओ असेल, तर ट्रेपोनेमा असेल. हे सगळे जे आहेत हे सगळे काय आहेत, मोनेरा सृष्टीतील सगळे सजीव आहेत, म्हणजे जीवाणू आहेत सगळे. त्यानंतर प्रोटिस्टा, तर प्रोटिस्टामध्ये आपल्या ओळखीचे जे आहेत ते अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, वॉल्वॉक्स. पण हा वॉल्वॉक्स बघा याच्यामध्ये हरितलवके आहेत, स्वयंपोषी आहे. हा युग्लिना यात पण हरितलवके आहेत, स्वयंपोषी आहे. पण हे दोघं कोण आहेत, हे दोघं परपोषी आहेत. पण आहेत कुठे, सगळे प्रोटिस्टामध्ये आहेत. तिसरा आहे बुरशी. बुरशी म्हणजे ज्याला आपण कवके म्हणतो, फंगी म्हणतो, ती सगळी बुरशी. आता कवकांमध्ये लक्षात ठेवण्यासारखं दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर हे परपोषी आहेत, ठीक आहे, दृश्य केंद्रकी आहेत, दिसतात आपल्या सगळ्यांनाच दिसते बुरशी, तो दृश्य केंद्रकी आहे. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय, तर दिसते म्हणून दृश्य केंद्रकी नाही, तर तिची जी पेशी आहे तर तिच्या पेशीमध्ये पेशी अंगके आहेत. ती पेशी अंगके आपल्याला दिसतात म्हणजे त्याच्यामध्ये वेल डेव्हलप पेशी अंगके आहेत आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, दृश्य केंद्रकी असं म्हणायचं आहे. आणि परपोषिका मगाशीच बघितलं आपण की जे मृत झालेले अवशेष आहेत त्याच्यावरती बुरशी जी आहे ती वाढायचं काम करते. चांगल्या अन्नावर कधी तुम्ही बुरशी बघितली आहे का, नाही. खराब झालेल्या अन्नावरतीच बुरशी वाढते आणि म्हणून त्याला मृतोपजीवी असं म्हटलं जातं. कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती जगतात ते. त्यांच्या पेशी भित्तिका ज्या असतात त्या कायटिन या शर्करेपासून बनलेल्या असतात. काही तंतुरूपे असतात. आतील पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात. उदाहरणं काय काय आहेत, किण्व म्हणजे आपलं जे ईस्ट आहे ते, ॲस्परजिलस आहे, पेनिसिलियम आहे, मशरूम आहे, हे सगळे काय आहेत, ती सगळी आहेत कवके. विटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांनी दिलेली पंचसृष्टी वर्गीकरणालाच आपण काय करतो, प्रमाण मानत असतो. आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आणि परत आता काय दिलेलं आहे, सूक्ष्मजीवांचं वेगवेगळे वर्गीकरण. मगाशी जसं आपण बघितलं काही आदि केंद्रकी आहेत आणि काही दृश्य केंद्रकी आहेत. दृश्य आता तुम्हाला कळालं असेल कसं लक्षात ठेवायचं. आदि केंद्रकीमध्ये जेवढे काही जीवाणू आहेत ते सगळे जीवाणू येतात. दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, त्याचबरोबर कवके. आदिजीव म्हणजे कोण रे, तर ते प्रोटिस्टा. आदिजीव म्हणजे प्रोटिस्टा, त्याचबरोबर कवके आहेत आणि शैवाल म्हणजे काय, अलगी आहे. तर हे सगळे कशामध्ये येतात, दृश्य केंद्रकीमध्ये येतात. आता जीवाणू जे आहेत हे जीवाणू आदि केंद्रकी आहेत. पेशीमध्ये केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते मात्र पेशी अंगके नसतात. बहुधा यांचं द्विखंडन पद्धतीनेच यांचं प्रजनन जे आहे तर ते होत असतं आणि जीवाणू प्रचंड वेगाने वाढ होतात. 20 मिनिटात संख्येने ते दुप्पट होऊ शकतात. इतक्या जलद गतीने त्यांचं प्रजनन होत असतं. पुढचं आहे आदिजीव म्हणजे ज्याला आपण प्रोटिस्टा, प्रोटोझोआ म्हणालो तेच आहे ते. सो माती असेल, गोडे पाणी असेल, समुद्रामध्ये राहतात. सजीवांच्या शरीरामध्ये, आपल्या शरीरात जवळजवळ 2-1 किलो जीवाणू असतात आपल्या शरीरामध्ये, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहेत. पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यामध्ये विविधता आढळते आणि प्रजनन फक्त लक्षात ठेवा द्विखंडन पद्धतीने होते. उदाहरण काय काय आहेत, तर अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, मगाशी जेवढं आपण बघितलं, प्लाझ्मोडियम असेल, वायवॅक्स असेल, हे सगळे, युग्लिना असेल, हे सगळे कशामध्ये येतात, तर हे सगळे प्रोटोझोआमध्ये येतात. इथे त्यांनी चित्र दिलेली आहेत आपल्याला ओळखण्यासाठी. त्यानंतर आहेत कवके. मगाशी आपण बघितलं कुजणारे पदार्थ असतील, मृतोपजीवी आपण यांना म्हणतो कारण मृत पदार्थांवरती, खराब झालेल्या पदार्थांवरती हे वाढत असतात. कार्बनी पदार्थ यांच्यामध्ये आढळतात. दृश्य केंद्रकी आहेत. एक पेशीय सूक्ष्मजीव सुद्धा आहेत, एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत, काही बहुपेशीय सुद्धा आहेत. कवकांच्या काही प्रजाती आपल्याला डोळ्यांनी दिसतात.
मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करण्याचं काम करतात. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. म्हणजे लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं आणि अलैंगिक पद्धतीने सुद्धा कवकांचं प्रजनन होतं. उदाहरण काय काय आहेत त्याची? कॅन्डिडा असेल, यीस्ट असेल, मशरूम आपण जे खातो मशरूमची भाजी तर ती असेल. त्यानंतर आहे शैवाले. शैवाले म्हणजे कोण? अल्गी, पाण्यामध्ये वाढते. दृश्य केंद्रकी आहे, एकपेशीय स्वयंपोषी सजीव. स्वयंपोषी का म्हटलंय? अल्गी आहे ती. सायनोबॅक्टेरिया असेल किंवा ग्रीन अल्गी असेल तर ते काय होतात? काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यामुळे स्वयंपोषी आहे. क्लोरेल्ला असेल, आणखीन मगाशी आपण बघितलं सायनोबॅक्टेरिया असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अल्गी म्हणत असतो. त्यानंतर आहे विषाणूंचा गट. आता विषाणूंना आपण सजीव मानत नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेमध्ये आहेत असं आपण लक्षात ठेवतो त्यांना, कारण ते पूर्णपणे सजीव पण नाहीत आणि पूर्णपणे निर्जीव पण नाहीत. का? कारण विषाणू जे आहेत हे विषाणू जर एखाद्या वस्तूवरती विषाणू असेल तर तो स्वतः जिवंत राहू शकत नाही. तो जोपर्यंत एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही, एखाद्या सजीवाच्या होस्ट बॉडीमध्ये जोपर्यंत तो प्रवेश करत नाही तोपर्यंत तो जिवंत राहत नसतो. म्हणजे तोपर्यंत जिवंत नसतो तो. एखाद्या पेशीच्या आतमध्ये गेल्यानंतरच तो काय होत असतो? जिवंत राहत असतो. आता विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणू इतके लहान आहेत, जीवाणूंपेक्षा सुद्धा 10 ते 100 पट लहान कोण आहेत? तर हे विषाणू आहेत. स्वतंत्र कणांच्या रूपामध्ये आढळतात. ते डीएनए किंवा आरएनए पासून बनलेले असतात. एक डीएनएचा धागा किंवा आरएनएचा धागा यापासून बनलेले असतात आणि त्याच्या बाजूला फक्त त्यांचं जे प्रोटीन आहे तर ते प्रोटीन असतं. अमिबाचं चित्र आपण खूप वेळा बघितलेलं आहे. अमिबा काय? विषाणूच आहे. त्यानंतर वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच ते राहू शकतात. पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिनं बनवतात. स्वतःच्या असंख्य प्रतिकृती ते काय करत असतात? रिप्लिकेट करतात. म्हणजे खूप फास्ट ते स्वतःसारख्याच पेशी ज्या आहेत तर त्या स्वतःच्या प्रतिकृती ते बनवत असतात, रिप्लिका बनवत असतात. यजमान पेशींना नष्ट करून प्रतिकृती मुक्त होतात आणि मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करत जातात. म्हणजे काय करतात? एकदा ते आपल्या सजीवांच्या बॉडीमध्ये गेले की त्या ठिकाणी खूप जास्त स्वतःच्या प्रतिकृती बनवतात आणि इतर पेशींना सुद्धा ते डॅमेज करण्याचं काम करत असतात. विषाणूंमुळे वनस्पती असतील, प्राणी असतील यांना विविध प्रकारचे रोग होत असतात. आपल्याला आता बऱ्याच वेळा आलेले प्रश्न, तर टोमॅटो विल्ट विषाणू आहे. त्याचबरोबर तंबाखूवर होणारा मोझाईक विषाणू असेल. विल्ट विषाणू कशावर? तर टोमॅटोवरती आहे. गुरांसाठी तर पिकोर्ना विषाणू आहे. पोलिओ असेल, इन्फ्लुएन्झा असेल, HIV असेल तर हे सगळे विषाणूच आहेत जे की सजीवांमध्ये, मानवांमध्ये रोग निर्माण करत असतात. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय? हे विषाणू जीवाणूंवरती हल्ला करत असतात. बॅक्टेरियोफेज याच्यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे. सो बॅक्टेरियोफेज काय आहे? तर हे विषाणू जीवाणूंवरती हल्ला करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हा जो चॅप्टर आहे तर तो आपला झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी रचना जी आहे तर त्या पेशी रचनेचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. थांबूया आपण इथे.